मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। आजची महत्त्वाची घडामोडी सादर दक्षिण आफ्रिकेने 28 वर्षांनंतर आयसीसीचे विजेतेपद पटकावले। इंग्लंड तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला आहे। लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या 2025च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्यांनी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 4 दिवसांत 5 गडी राखून पराभव केला। दक्षिण आफ्रिकेने 28 वर्षांनंतर आयसीसीचे जेतेपद या विजयासह पटकावले आहे। एडन मार्क्रमचं शतक, कगिसो रबाडाची भेदक गोलंदाजी आणि आफ्रिकेच्या प्रत्येक खेळाडूचं अमूल्य योगदान या विजयात महत्त्वाचं ठरलं। दक्षिण आफ्रिकेने या विजयासह क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्मॅटचा पहिला वर्ल्ड कप जिंकला आहे। दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचे हिरो होते वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि सलामीवीर एडन मार्क्रम। रबाडाने सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आणि मार्क्रमने चौथ्या डावात शानदार 136 धावा केल्या। कर्णधार तेंबा बावुमानेही हॅमस्ट्रिंग दुखापतीशी झुंजताना उत्कृष्ट 66 धावा केल्या। दक्षिण आफ्रिकेने या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची मानाची गदा पटकावली। दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमाच्या नेतृत्वाखाली एकही कसोटी सामना संघाने यंदा गमावलेला नाही। तेंबा बावुमाने संघाच्या मोठ्या विजयानंतर मान खाली करत शांतपणे विजयाचा आनंद साजरा केला। अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।